नमस्कार शेतकरी मित्रांनो. याला म्हणतात मित्रांनो खऱ्या अर्थाने सुंदर शेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर काडी कचरा जमिनीत जात असेल तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब खूप चांगला वाढतो, जो शेणखताने सुद्धा वाढत नाही. तर गेल्या आम्ही 7 वर्षापासून अशाच पद्धतीने जेवढे बी पिकं घेतो सर्व आम्ही जमिनीत गाडतो. पूर्ण हार्वेस्टिंग झाल्यानंतर 2 वेळेस रोटावेटर चालवतो आणि अशा पद्धतीने पूर्ण खत म्हणून त्याचा फायदा करून घेतो. आणि आजही शेतकऱ्यांचं अज्ञान असं आहे की त्यांना असे स्वच्छ शेतं बघायला आवडतात. त्यांना असं वाटतं की जेवढं शेत स्वच्छ असेल तेवढं पीक चांगलं येईल बुवा. तर हा निव्वळ मूर्खपणा आहे मित्रांनो. जेवढं तुमच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात काडी कचरा असेल तेवढी तुमची जमीन लवकरात लवकर चांगली होईल. आणि आज शेतीची उत्पादकता घटण्याचं तेच मोठं कारण आहे की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे खूप. कारण की काडी कचरा जमिनीमध्ये जात नसल्यामुळे उत्पादनात मोठी घट येते आणि रासायनिकचा खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे. तसेच रासायनिक खतांच्या किमती पण वाढत आहे. म्हणून आपल्या जमिनीची गुणवत्ता जास्त दिवस टिकवायची असेल तर अशा पद्धतीने काडी कचरा जमिनीत जायला पाहिजे. आता या ठिकाणी आपण दरवर्षी पूर्ण काडी कचरा जमिनीत तर काढतो, शिवाय आपण आता यासाठी बेडवर आपण पिकांची लागवड करतो. त्यामुळे खूप मोठी रिस्क कमी होते. आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये आम्हाला अतिशय चांगले रिझल्ट बघायला भेटले. उत्पादनात वाढ झाली होती. कारण की याच्या पहिले आम्ही फक्त फळपिकच लावायचो, कापूस पण असायचा, पण केळी दरवर्षी असायची. पण रासायनिकचा बडीमार झाल्यामुळे जमीन एवढी कडक झाली होती की साधारण आम्हाला 2-2 वेळेस रोटावेटर चालवावे लागायचे आणि ढेकळंसुद्धा फुटायचे नाही. म्हणजे एवढी जबरदस्त कडक झाली होती. पण गेल्या 7 वर्षापासून आम्ही काडी कचरा जमिनीत रोटावेटरच्या सहाय्याने पूर्ण गाळायला लागलो, तेव्हापासून आमची जमीन अतिशय भुसभुशीत झाली. आता ही पूर्ण काडी जमीन आहे. एवढा काडी कचरा गेल्यानंतर जमिनीची इतकी चांगली क्वालिटी झाली, पिकंसुद्धा जोमाने वाढतात आणि आपल्या सेंद्रिय कर्बाची ताकद आपल्याला दिसून येते. कमी खतामध्ये सुद्धा आपली चांगली पिकं असतात. गेल्या वेळेससुद्धा आपण ते पुराव्यासकट आपल्या यूट्यूबच्या इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलवर आपण सविस्तर व्हिडिओ टाकलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. आणि शेतकऱ्यांना सर्वात मोठा गैरसमज आहे मित्रांनो, तो म्हणजे असा काडी कचरा जर राहिला बुवा तर बुरशी लागते बुवा, हा त्यांचा गैरसमज आहे. पण हा निव्वळ त्यांचा म्हणजे गैरसमज आहे. आणि एखाद्याने प्रयोग केलेला पण नाही आहे, नुसतं ते तोंडी अफवा पसरत चालतात किंवा बुरशी लागते म्हणून. आता गेल्या 7 वर्षामध्ये आम्हाला आजपर्यंत बुरशीचा कसलाही प्रॉब्लेम आला नाही. उलट अतिशय चांगलं खत बनतं आणि जे पीक लावलेलं आहे त्यालासुद्धा कसलीच अडचण आलेली नाही आहे. त्यामुळे हा निव्वळ गैरसमज आहे. आणि मित्रांनो, तुम्ही 1 एकरवर हा प्रयोग करून बघा. तुम्हाला जर याची सत्यता बघायची असेल, 1 ते 2 वर्षापर्यंत तुम्ही काडी कचरा जमिनीमध्ये गाळा आणि त्या जमिनीचा आणि दुसऱ्या प्लॉटचा तुमचा फरक बघून घ्या. हे सत्य तुमच्या डोळ्यासमोर ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला सेंद्रिय कर्बाची ताकद समजेल. आता कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार सध्या आपल्या शेतीचा सेंद्रिय कर्ब जो आहे महाराष्ट्रात किंवा भारताच्या हिशोबाने बघितला तर 0.2% एवढा कमी झालेला आहे. म्हणजे इथपर्यंत आलेला आहे आणि तो असायला पाहिजे 8%च्या वरती. तर आम्हाला गेल्या 6-7 वर्षामध्ये आम्ही याला चेक तर केलेलं नाही सेंद्रिय कर्ब किती याच्यामध्ये, पण एवढी खात्री आहे की तो 3 ते 4%च्या वरच असेल. कारण की बराच खतांचा खर्च कमी झालेला आहे आणि जमीनची क्वालिटी चांगली झालेली आहे. म्हणून ते एक प्रमाण आहे. आपल्या उत्पादनात वाढ झाली की समजायचं किंवा आपल्याला सेंद्रिय कर्ब चांगला आहे. आणि बेडवर लावल्यामुळे खराब हवामानातसुद्धा आपलं पीक तग धरून राहतं. ते गेल्या वेळेस आपण सर्व पुराव्यासकट तुम्हाला ते बी व्हिडिओ टाकलेले आहेत, जेणेकरून तुमच्या मनात शंका राहू नये. मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून उद्देश एकच आहे माझा की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सत्य माहिती पोचावी आणि त्यांना फायदा व्हावा. कारण की शेतकरी संघटित पण नाही आहे आणि त्यामुळे तो कुठं एक होत नसल्यामुळे कसल्या याच्यावर सोल्युशन खात्रीशीर निघत नाही आहे. म्हणून आता हा जो प्लॉट आहे आपला, हा रोडलगतचा प्लॉट आहे आमचा. आणि याच्या जर 15-20 दिवसांनी मी सर्व टप्प्यांचे व्हिडिओ बनवणार आहेत. म्हणजे बऱ्याच जणांना जी शंका असते की कापूस मोठा झाल्यावर तेव्हा व्हिडिओ दाखवावा, तर ते सुद्धा व्हिडिओ आपण गेल्या वेळेस पण दाखवले आहेत आणि या प्लॉटचे पण तुम्हाला व्हिडिओ आपण सर्व पुराव्यासकट दाखवू, जेणेकरून तुमच्या मनात कसलीच शंका राहणार नाही. आणि मित्रांनो, यामध्ये तणनाशकाचा बी आम्ही संतुलित पद्धतीने वापर करतो. आता या ठिकाणी पेंडामिथिलिनची फवारणी केली सुरुवातीला. आता बरोबर 25-26 दिवस झालेले आहेत. 1 महिन्यापर्यंत बारीक तण काही उगवलं नाही आहे. आणि हे जे कुठं दिसतं आहे हे मक्याचे दाणे आहेत. तर मक्याचे बियाणं जाड असल्यामुळे त्याला त्या तणनाशकाचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे तेवढं आपल्याला फक्त मजूर लावून तेवढं काढावं लागतं. कमी मजुरी लागते फार. 4-5 माणसं बाया लावल्या कामाला, त्याच्याने पूर्ण तणांचं नियंत्रण होऊन जातं. आणि नंतर मग आपण कापूससाठी तणनाशक येतं, त्याची फवारणी नंतर करू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने नियोजन आहे. सर्व गोष्टी आपण पुराव्यानिशी टाकणार आहे. आणि मी गेल्या 5-6 वर्षापासून तोच प्रयत्न करतो आहे की सर्व शेतकऱ्यांनी असा काडी कचरा जमिनीमध्ये गाळायला पाहिजे. कारण की आमच्या परिसरामध्ये जे एवढं अज्ञान आहे अजून काही शेतकऱ्यांचं की ते मजूर लावून हा चारा एका जागी जमा करतात
आणि त्याला पेटवून देतात. तर मित्रांनो, त्याचा काहीच फायदा नाही आहे. असं केल्यावर तुमची जमिनीचे आयुष्य वाढणार आहे आणि पुढे उत्पादकता पण वाढणार आहे. म्हणून इतर खतं तर तुम्ही नेहमीप्रमाणे देतच राहणार आहेत, पण सर्वात महत्त्वाचं जे आहे तो म्हणजे आपला जमिनीचा सेंद्रिय कर्ब, आणि तो फक्त काळी कचऱ्यानेच वाढतो. एवढा फरक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा.